फक्त आजच. चला शुभेच्छा देऊयात, मॅच सुरू करूया आपण. वेळ आपल्याकडे फारसा कमी आहे. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. तर एक सन्मान 40+ या ठिकाणी टीम दापोडेच्या शुभास देखील केला जातोय. तर नक्कीच मॅचला सुरुवात होईल. वेलकम करते टीम दापोडे या ठिकाणी. राजन पाटील यांचं टॉस जिंकला टीम रोडपालीनं. निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. इन्व्हाइट केलं फलंदाजीसाठी, ते म्हणजेच टीम या ठिकाणी आपण पाहताय ते म्हणजेच दापोडेला. आणि 25 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण करायची आहेत. तर एक महत्त्वाचा मेसेज टीम दापोडेसाठी देखील, कारण आज तुम्ही सेवानिवृत्त झालात, 40+ जॉईन करताय. स्वागत आहे तुमचं कल्याण डोंबिवलीच्या 40+ क्रिकेटमध्ये. भिवंडीची टीम आहे, वीर तानाजी दापोडे. पण यानंतर रेग्युलर क्रिकेटमध्ये जर तुम्ही कुठे आढळलात तर मात्र तुम्हाला म्हणजेच पूर्ण टीम दापोडेला यानंतर रायगड आणि ठाणे या विभागामध्ये प्रवेश नाही दिला जाणार. हा 40+चा सगळ्यात महत्त्वाचा रूल आहे. प्रॅक्टिस बॉल नाही आहे. मॅच आपण सुरू करणार आहोत. नियमावली अगदी कडक आहे आणि बॉल कधी हरवला कधी फुटला शेवटपर्यंत नवा बॉल मैदानावरती पुरवला जाईल. फक्त तुम्हाला एक चॉईस बॉल असेल ज्यावेळी तुम्ही बॅटिंग 2 चॉईस बॉल आहेत, त्यानंतर चॉईस बॉल नाही आहे. एक तुम्ही मैदानावरती घेऊन जाऊ शकता, एक अंपायर्सकडे दिला जाईल. चला 12th मॅन या दोन्ही टीमचे. टीम वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडेचे 12वे प्रतिनिधी. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. रोडपाली बंद टॉस. चूज टू फील्ड फर्स्ट, इन्व्हाइट टू बॅट टीम दापोडे. वयाच्या 40 नंतर आज हे सगळे खेळाडू मात्र आपल्या आयुष्यातील सुवर्ण काळ अनुभवतात. जबरदस्त टुर्नामेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. विजय थोडस कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. तर थोडाच वेळात मॅचला होतीये सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. गेम ऑन. 1 2 3 4 5 राजू पाटील आणि नंदू पाटील. सलामीची जोडी. नांदेव पाटील. सलामीची जोडी आणि पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालेत. टाइम आपण मॅच करतोय. येस 7 वाजून मिनिटं झाली आहेत. 19 आणि पहिला बॉल. अजित पाडल पहिल्याच बॉलवरती झाला त्या ठिकाणी अपील. नांदेव आणि राजू ही सलामीची जोडी आपण पाहताय.
पहिला डाव का टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे. चेहऱ्यावरचा एक वेगळा स्मित हास्य आणि घामाचा थेंब आणि मैदानाचा कानानी कोपरा टिपण्यासाठी आज या ठिकाणी सज्ज आहेत आपल्या सोबत रोशन अँड ऑल टीम. MTC लाईव्ह. तर याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन होत आहे ठाणे जिल्ह्याचे माजी सभापती आणि विद्यमान शिवसेना गटनेते आणि त्या सोबतीनं अवघ्या भारत विश्वातील राजकीय पटलावरचा एकमात्र असा नेता की गावामध्ये कोणत्याही घरी लक्ष्मीचं आगमन झालं अर्थातच कन्यारत्न झालं तर त्या मुलीच्या शिक्षणाची जिम्मेदारी आणि कन्यारत्न या तुलसी योजनेच्या माध्यमातून तब्बल अनेक सारी त्या मुलीच्या जीवन घडामोडीसाठी तिच्या भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी धनराशी त्या परिवाराला अगदी सुपूर्द करणारं नाव अर्थातच भिवंडीचा दानशूर राजा आणि भिवंडीच्या 40+ क्रिकेटचं रोपटं ज्यांनी लावलं आणि मजबूत केलं आणि त्याचं संगोपन देखील केलं असं नाव म्हणजे आदरणीय शिवसेनेचा ढाणावा कुंदनदादा पाटील आपल्या सोबत जॉईन होतात. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनेक साऱ्या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा 40+ दिल्या. स्पर्धा दापोड्याच्या मैदानावरती अनेक पाहिल्या. मग त्या कुंदनदादा पाटील यांची 40+ ची स्पर्धा वीर तानाजी क्रीडा मंडळचा लोगो त्याच्या खाली तब्बल 30 फुटाची छत्रपती शिवरायांची प्रतिमा ती मात्र आजही प्रत्येकाच्या आठवणीत आहे. सुंदर बॉल एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका सिंगल नंतर स्कोर पुढे फ्लॅ होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजेच 4 धावा धावफलकावरती. राजू पाटील ऑन स्ट्राइक. बाडन पॅड मध्ये होता. पॉवर प्ले सुरू ऑन साइड ला खेचला. बॉल चालला इन फ्रंट ऑफ द सेंटर डीप मध्ये. दुसरा धावेचा प्रयत्न. काय जबरदस्त फिल्डिंग होतीये. अतिशय चांगला क्रिकेट रोडपाली संघ या ठिकाणी दाखवतोय. रन्स कंप्लीट झाले 2. पॉवर प्लेचं पहिलं षटक पूर्ण झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतायत ज्या सध्या धावफलकावरती लावल्या गेल्यात त्या म्हणजे 6 धावा. ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील नुकतेच अध्यक्ष चषक पार पडलं आणि काय जबरदस्त टुर्नामेंट राहिली आणि नक्कीच विशेष कौतुक करूयात आपण 40+ क्रिकेट संघटनेचं अर्जुनभाई पाटील अध्यक्ष साहेबांचं कोर कमिटीचं जे या सगळ्या क्रिकेटला पुढे नेण्यासाठी अफाट मेहनत करत असतात. पेनल्टीच्या 3 रन त्या देखील आता आपण ऍड करतोय दापोडे टीमच्या धावफलकावरती. लेट रिपोर्टिंग केलं रोडपाली टीमनं आणि या 3 धावा आता जोडल्या जातील टीम दापोडेच्या स्कोर कार्ड वरती आणि स्कोर झालाय तो म्हणजे 9 धावा. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 9. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॉल तयार. तर जरी एखादा खेळाडू कल्याण डोंबिवलीच्या बाहेरून ज्या टीम्स येतात त्यांच्यासाठी 1-2 प्लेयर्स जर तुमचे कमी असतील तर ते ऍडजस्ट केलं जाऊ शकतं. कमिटीमधील 40+ प्लेयर्स तुम्हाला फील्डसाठी दिले जातील पण जर संघटनेमधील टीम आहे तर त्यांच्यासाठी ते अलाउड नाहीये. बरोबर. चांगला बॉल होता. सर्वांसाठी हा नियम आहे प्रत्येक टीमसाठी. दहा धावा. इथे लाईन चेक केली जाईल. रिटर्न क्रीजच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळतीये आणि एक अतिरिक्त धावेनंतर स्कोर पुढे फ्लाय झालाय 11 धावा. नाही शिस्तीसाठी दापोडेचं क्रिकेट ओळखलं जातं यात शंकाच नाहीये. फटका चांगला आहे ओव्हर द बॉलर हेड. आजच्या रात्रीतील पहिला ब्लास्ट. बॉल सीमा पार. षटकार.
गणपती बाप्पाचं अतिशय सुंदर संगीत आपण ऐकलं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणराला वंदन करूयात. पूर्ण भिवंडी सध्या आपल्या सोबत जोडली आहे. रायगड जोडलाय. सामना अतिशय रंगतदार रंगणार. दापोडी टीम आणि फलंदाज राजू पाटील. सुरुवात शांत झाली. शांत होतो म्हणून मी काही संत नाही. पुन्हा उठेल, पुन्हा लढेल. संघर्षाला वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडेचा अंत नाही. सेकंड इन रो, बॅक टू बॅक दुसरा दमदार दापोडे ब्रँडेड 6 शॉट्स. पहिला समोर इन टू द प्लॉट ओव्हर द ब्लॉर हेड आणि दन शॉट ऑफ लेन ऑन साइडला. हा देखील पाठवला. डी बॅकवर्ड स्कोर लेगचा फिल्डर चेंडूवरती पुढे सरसावला. सिंगल झाली आहे पूर्ण आणि थ्रो लार्ज बाबू. द ग्रेट ग्रेट फोल्डिंग. या एका सिंगल नंतर धावफलक पुढे जात आहे. राजू बॅटिंग करतात. 7 चेंडू 17. नंदेव पाटील बॅटिंग करतात. 6 चेंडू 3. टीम दापोडे विरुद्ध रोडपाली हा सामना आहे. फटका समोर लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले जरूर. झेल निसटलाय आणि बॉल देखील गेल्या मैदानाच्या बाहेर. आता नांदेव पाटील देखील पार्टी जॉईन करतात. 2 षटकार राजू पाटील यांनी लगावले. आता नांदेव पाटील यांच्या बॅटमधून देखील येतो चौकार. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. स्कोर कार्ड आपण पाहताय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर बिन गडी बाद 28 धावा टीम दापोडेनं उभारलेत. आयोजन कसं असावं तर नक्कीच आज आपण म्हणूयात की जे गावदेवी 40+ शिरढोण संघ आयोजित स्वर्गीय रतन पाटील चषका सारखं असावं. अफलातून टाइम मॅनेजमेंट, डिसिप्लिन सगळ्या गोष्टी जपल्या जातात. पहिल्या षटकासाठी टीम रोडपाली तुम्ही या ठिकाणी 6 मिनिटं घेतली आहेत. लक्ष सुद्धा 1 मिनिट तुम्ही एक्स्ट्रा घेतलाय. त्याकडे देखील तुम्हाला लक्ष द्यायचं. ओव्हर नंबर 3 बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत गोलंदाज महेश पवार. ऑन साइडला बॅटन पॅडमधनं बाहेर काढला. बॉल झाला डीप मध्ये विकेटला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फोल्डिंग ऑफ लातून आणि या ठिकाणी मिळतील धावा आपण पाहताय 2. डबल ऍड झाली आहे. धावफलक 2ने पुढे जात 3-0. अजूनही बॅटिंगसाठी राजन पाटील यांचं येणं बाकी आहे. मात्र कुंदनदादा देखील थोडेसे उशीर आले. अन्यथा आपली ओपनिंग तर ऑलवेज फिक्स असतं. स्लो वन कमी गतीने टाकला होता. मागे बॅकअप दिला जाईल फ्लाइंग स्लीप मधनं. एक सिंगल तोपर्यंत पूर्ण होतीये. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव स्कोर कार्ड वरती जोडली गेली आहे. 31 धावा. जबरदस्त टलिका सुरू आहे MTCचं. रोशन आपला सोबत सध्या वॉररूम मध्ये. श्री रोशन आता न्यू लाईफ स्टार्ट झाली आहे. घाई होती भावाला करून दाखवलं वाघानं. तर कॅमेरामॅनच्या भूमिकेत भावेश आणि त्यांना साथ देतात अजय बडेकर आणि सूरज फराट. ही टीम MTCची. 3 कॅमेरा आपल्या सोबत आणि त्याच्या माध्यमातून प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. स्वर्गीय रतन शंकर पाटील चषक आपण एन्जॉय करत आहात दुसऱ्या रात्रीमध्ये. लेफ्ट आर्म बॉलर आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली आहे आणि आता महेश देखील ओव्हर नंबर 3 मध्ये आल्यानंतर हा तिसरा विकल्प तो देखील तितकीच चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. धावफलक जाऊन पोहोचलं 32 धावा. 5 षटकांची मॅच. पुढचा सामना टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. आपण आजच्या दिवसाच्या लढती या ठिकाणी पाहूयात. या ओव्हर्स नंतर आपण या सगळ्या लढाया तुमच्या समोर घेऊन येऊ. फटका मिस टायमिंग आहे. बॉल चालला डीप मध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात. व्हेरी गुड कॅच. अप्रतिम झेल त्या ठिकाणी पवार होते फिल्डर त्यांनी टिपलाय. फलंदाज बाद होतात. महेशला मिळते विकेट
आणि धक्का लागल्या मैदानावरती 32 या आकड्यावरती पहिला चांगली बॅटिंग केली, 2 षटकार लगावले, 190चा स्ट्राईक रेट होता, 10 बॉलमध्ये 19 धावा केल्या. एकदा टाळ्या होऊ द्या, राजन पाटील पहिल्यांदा येतोय 40+ मॅच मध्ये. या जाऊया डीजे कडे. नवीन फलंदाज राजन पाटील, एक वेगळाच दबदबा राहिला, अनेक वर्ष दापोडेच्या क्रिकेटला दिली आहेत. आता मला प्रश्न हा पडलाय की येणाऱ्या काळामध्ये वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे मोठी जिम्मेदारी असेल. आता दिनेश दादा, हर्षद, प्रितेश या सगळ्यांच्या खांद्यावरती, स्पेशली टीम गोळा करण्यामध्ये. एक सिंगल आली आहे पहिली, 40+ प्रवास सुरू झाला सिंगलच्या माध्यमातून दापोडी टीम साठी. धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा. ड्रिंक ब्रेक मैदानावरती केला जाईल, पाण्याचा पुरवठा पोहोचवला जाईल. किशोर शेठ गायकवाड तिसगाव, सुवर्ण उदय पावशे शीळ, भरत शेठ भोईर नारिवली, अंकुशजी भोईर घेसर, मनोहरजी पाटील वडवली, रमेशजी पाटील शिरडोन, सुभाषजी हरी पाटील शिरडोन, भरत विठ्ठल पाटील शिरडोन, विजय शिर्के म्हाडा शिरडोन, LV सिंग म्हाडा शिरडोन, महावीर इंटरप्राइजेस म्हाडा शिरडोन, जितेंद्र हरी पाटील शिरडोन, संदीप शिवराम पाटील शिरडोन. या सगळ्यांचं आपल्यासाठी योगदान. त्या सगळ्यांचं करू आपण स्वागत. आजच्या दिवसाची नेक्स्ट मॅच रात्रीतील चिंचपाडा 40+ वर्सेस नावडे 40+. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण करतोय. चिंचपाडा आणि टीम नावडे दोन्ही संघनायकांनी टॉस साठी यायचंय. थँक्यू डीजे. थोडंसं थांबा विजय, आपण मान्यवरांना इन्व्हाइट करतोय. किशोर दादा गायकवाड, त्यांचं या स्पर्धेसाठी मोठं योगदान, त्यांचं करूया आपण विशेष आभार. स्वागत आहे आपलं. नेक्स्ट मॅच चिंचपाडा 40+ वर्सेस नावडे 40+, या दोन टीमच्या दरम्यान रंगणार. तर चिंचपाडा 40+ चे कॅप्टन, नावडे 40+ चे कॅप्टन, आपण कोणताही एक्स्ट्राचा वेळ न घेता टॉस साठी या ठिकाणी रिपोर्ट करायचा. ओव्हर नंबर 4 सेकंड स्पेल मध्ये चौथा षटक आणि चौथा विकल्प. 5 षटक तुम्ही 4 गोलंदाजांचा वापर करू शकता. प्रश्न मला हा पडला की पहिल्या षटकामध्ये अजित पाटीलने 6 धावा खर्च केल्या, त्या गोलंदाजाचा वापर तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये का झाला नाही? ते 30 लाईक धावफलकावरती धावा. राजन पाटील ऑन स्ट्राइक. बॉलिंग ट्रॅक वरती आलेत सतीश टेंबे. पहिला डॉट आलाय. सुरुवात चांगली केली आहे सतीश टेंबे यांनी. या पाहूयात फिनिश कसं करतायत राजन पाटील. ऑन साइडला फटका अतिशय दमदार आहे आणि जेल तिकडे मात्र सुटलाय. कॅचची काहीशी संधी जरूर होती, आपण म्हणूया ट्राय चांगलं झालं फिल्डरचं. थोडंसं अजून मेहनत झाली असती, कॅचची देखील संधी होती. रन्स कंप्लीट केला जातील त्या ठिकाणी 2. 40+ क्रिकेटरना वाटतं तेवढं सोपं नाहीये. अनेक असे नवे स्टार्स क्रिकेटमध्ये आले. काही जण असे देखील आले की 40+ मध्ये जॉईन झाल्यानंतर 5 ओव्हर प्रत्येक मॅच 50-60 मी एकटा बनवेल. त्यांना 3-4 धावा बनवताना आम्ही घाम फुटताना पाहिलाय. राजनचा प्रवास कसा राहील त्याकडे देखील लक्ष लागलं. फुलटॉस होता, एक टेम्परामेंट भरा फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं ड्राईव्ह केलं. चांगली बॅटिंग करतात सध्या राजन पाटील. डाव सवरण्याचं काम केलं जातोय. हा नो बॉल, हा बीमर आहे,
पंचांचा निर्णय त्या ठिकाणी आला, म्हणजे नेक्स्ट बॉल फ्रीचा इशारा त्या ठिकाणी येईल. मनोज पवार, राजू काठे आणि सचिन म्हात्रे आपल्या सोबतच. जर तुम्ही DRS घ्यावा लागेल त्यासाठी रिव्ह्यू मात्र एकच आहे तुमच्याकडे. येस, तो आता त्यांनी वापरलाय. तर जाऊया आपण आता टेक्निकल टीमकडे. त्या ठिकाणी थर्ड अंपायरच्या भूमिकेत मनोज पवार तर जॉईन होतील ऑनफिल्ड. आपण पाहता सचिन म्हात्रे सागावचे, राजू काठे नारिवलीचे आपल्या सोबतच आणि मनोज पवार उत्तर शिवचे आता जोडले गेलेत. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर येईल. कॅन्सल केलाय का? ओके, नो बॉल. लगेचच कॅप्टनचा कॉल होता. स्क्वेअर लेग अंपायरनं तो मॅसेज मुख्य पंचांपर्यंत लगेचच पोहोचवलाय. DRS अजूनही आहे. इथे लागली आहे का बॅटची कडा? हो लागली आहे, बट हा फ्रीट आए हो तो पसीना छूटेगा जरूर. राजन पाटील रन बॉल बॅटिंग करतात. 5 बॉल 5. रेग्युलर क्रिकेटमध्ये धमाकेच राहिलेत या खेळाडूच्या बॅटमधनं. सुरुवात आता थोडासा वेग कमी, मिश्रण गोलंदाजी मधलं हे सगळं ऍडजस्ट करताना थोडासा वेळ तर नक्कीच लागतो. या पाहूयात राजन पाटील कसं ऍडजस्ट करतात. अजून एक सुंदर बॉल बॅट अँड पॅड मध्ये होता आणि चेंडू जातो डॉट. निर्धाव चेंडूची होती समाप्ती. चांगली गोलंदाजी करताना दिसलेत गोलंदाज आपण पाहता, ते म्हणजे सतीश. फक्त आतापर्यंत त्यांनी 5 धावा खर्च केलेत. एक बीमर त्यामध्ये. खोलवट टप्प्याचा बॉल बॅट अँड पॅड मधनं बाहेर काढला. ऑन साइडला बॉल चालला डीप मध्ये विकेटला. सिंगल झाली आहे पूर्ण. वॉर्ड थ्रो अँड वॉर्ड कलेक्टिंग. ज्या अनुषंगानं फिल्डिंग आहे, म्हणजे जे फिटनेस लेवल आहे, बॅटिंग देखील तितकीच डेंजरस करतील. सध्या असं काही चित्र मैदानावरती वाटू लागलंय. या पाहूयात कशा प्रकारे डाव मैदानावरती पुढे जाणार आहे. बॉटम लाईन ऑफ दी एंड फायनली आपल्याला पाहायचंय सामना कोण जिंकतोय. राजन पाटील फलंदाजीमध्ये जरी सध्या संघर्ष करत असले, गोलंदाजी मात्र त्यांची तितकीच घातक देखील आहे. म्हणजे एक परिपक्व असा अष्टपैलू खेळाडू आता मिळालाय टीम दापोडेला. फुलटॉस होता, समोर खेळलेत लॉंगॉनला. सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल झालाय. 2 रन्स देखील पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीनं 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा 1 गडी बाद क्या स्टार्ट दिला. राजू पाटील यांनी जबरदस्त बॅटिंग केली. 10 बॉल 19 धावा त्यांच्या बॅटमधनं आल्या. 8 बॉल 10 रन्स. सध्या नांदेड बॅटिंग करतात, राजन पाटील बॅटिंग करतात. 7 चेंडू 6 आणि पहिल्या बॉल मॅचचा पडला होता बरोबर 7:19 मिनिटांनी आणि अतिशय चांगलं क्रिकेट वेळेवरती खेळती आहे टीम. त्यामुळे 5 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. तर चला, नावडे टीम कॅप्टन आणि चिंचपाडा टीम कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत, ते लक्षात असू द्या. आणि जर तुम्ही इनिंग ब्रेक मध्ये टॉसला नसाल तर बघा दोन्ही संघाला पॅनल्टी लागेल, हे लक्षात ठेवा. नावडे टीम आणि टीम चिंचपाडा ह्या दोन्ही टीम्सला आता शेवटचा पुकार असेल का हे षटक संपण्याच्या अगोदर दोन्ही कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये असणे गरजेचं आहे. महेश पवार सेकंड स्पेल मध्ये आलेत. चिंचपाडा टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. चला, प्रतिस्पर्धी टीम कॅप्टन नावडे त्वरित आपण देखील दाखल व्हा. पहिलाच बॉल खोदून काढायचा होता, नाही जमलं त्या ठिकाणी. बॉल मागे जातोय. सिंगल पूर्ण झाली आहे. दुसरीचा कॉल स्ट्राईक राजन पाटीलला मिळतीये. 2 धावा देखील मिळतात 3 दापोडेला. रनिंग बिटवीन द विकेट्स भरपूर फास्ट. आताच आपण म्हणालो की 40+ त्यांची पहिलीच मॅच आहे. 2 धावा ऍड झालेत. 43 43 धावा धावफलकावर. राजन पाटील यांच्या षटकाराची वाट पूर्ण दापोडे आणि त्यांचं डगआउट पाहत आहे. 40+ क्रिकेट डिफिकल्ट असतं ऑलवेज. प्रचंड असा अनुभव या सगळ्यांकडे आणि अशा अनुभवी खेळाडूंसोबत खेळणं नक्कीच एक चॅलेंज असतं. दोन धावा देखील आल्या. स्ट्राईक देखील आली राजन पाटील यांच्याकडे. बॉल तयार होतात. अजून एक सुंदर बॉल. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल नक्कीच केला जाईल. लॉंग ऑन डीप मध्ये बॉल मिड ऑनच्या अगदी समोर आणि 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे. 45 45.
वीर तानाजी क्रीडा मंडल दापोड्या. एक गाव एक मंडल, एकता अखंडता, सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रस्थानांकित आणि राजकीय पटलावरचा एक धुरंधर योद्धा कुंदनजी पाटील यांची टीम सध्या इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळते. वीर तानाजी क्रीडा मंडल दापोड्या. फटका मिस टायमिंग, बॉल हवेत आणि कॅच सुटली आहे. राजन पाटील आज नशिबाला सोबतच घेऊन आलाय. 3 कॅच सोडलेत या मॅच मध्ये आणि 1 रनआउट, असं 4 जीवनदान त्यांना मिळालेत आणि 9 चेंडूवरती 10 रन्स त्यांनी केल्या होत्या. आता 10 बॉलमध्ये ते पोहोचलेत 11 वरती. नांदेड बॅटिंग करतात जे सध्या स्ट्रायकर एंडला आहेत. 8 चेंडू 10, मग तर रन्स चांगला सेट झालेत कारण बॉलिंग युनिट अगदी फायरिंग स्पेल आहे. 46वा धाव फलकावर. ऑन साइडला फटका लॉफ्ट करायचा होता, मिस टायमिंग, कॅच टिपली. या जबरदस्त कमबॅक केल्या रोडपाली टीमनं आणि नक्कीच रायगडाचे सगळे आज रोडपालीचे धुरंधर ते देखील मैदानावरती अप्रतिम कामगिरी आपल्या संघासाठी करतात. अल्लाह शेवटचा पुकार असेल बघा, अन्यथा आपल्याला 2 धाब्याची पेनल्टी लागेल कारण चिंचपाडा संघ कॅप्टन उपस्थित राहिलेत. अंतिम बॉल पहिल्या डावातला ऑन साइडला खेळेत बॉल चालला डीप मड विकेटला, सिंगल झाली आहे पूर्ण. दुसरा धावेचा कॉल, 2 रन पूर्ण. तिसरीचा देखील प्रयत्न केला जाईल आणि 3 धावा देखील या ठिकाणी झालेत कंप्लीट आणि या 3 धावेच्या मदतीनं स्कोर पुढे फ्लाय झालाय 53. 53 धावा, 2 गडी बाद, 54चं टार्गेट आहे. लास्ट अँड ऑफिशियल कॉल फ्रॉम टीम नावडे कॅप्टन. त्वरित तुम्हाला यायचंय. रायगडातून आज टीम्स या ठिकाणी दाखल होतात, त्यांचं करूया आपण वेलकम. 53ला 2, 54चं लक्ष आणि ज्यावेळी दुसरा डाव सुरू होईल या सामन्याचा पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्ध आपल्या समोर येईल. मॅच समरी आपल्या समोर 10 बॉल 11 नॉट आउट राजन यांनी केलं. नितीन 2 चेंडू 7 धावा, चांगलं फिनिश केलं. ज्ञानदेव यांनी 9 चेंडूमध्ये आपण पाहिलं 10 बॉलमध्ये राजू यांनी 19 केल्या आणि मॅच ज्यावेळी उत्तरार्ध सुरू होईल या आपण ऐकूयात आमचे जीवलग मित्र आणि एक लोकप्रिय असे समालोचक योगेश दादा मडवी यांना. या आपण स्वागत करूया योगेश दादा यांचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. स्टे ट्यून विथ अस. MTC सोबत जोडले राहा. आम्ही असे गेलो असे आलो. मॅचला होईल सुरुवात. या आपण जाऊयात सेकंड इनिंग कडे. 1 रनची पेनल्टी टी शर्ट साठी देखील आहे. टीम या ठिकाणी रोडपालीला म्हणजे 54 झालेत आणि 55चं लक्ष ती ऑलरेडी ऍड केली आहे. समाजकार्याच्या आवडीमुळे 83 साली सरपंच झाले. 83 साली सरपंच झाले. 83 साली सरपंच झाले. गोरगरिबांच्या गावकऱ्यांच्या मनामध्ये ते
थँक्यू डीजे, थँक्यू ओमकार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. गणाला नमन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती राजांना स्पर्धेच्या वतीनं त्रिबार मानाचा मुजरा. आणि आपण पाहतोय गावदेवी 40+ शिरडोन आयोजित स्वर्गीय रतन शंकर पाटील स्मृती चषक 2023 शानदार पर्व. 4 रात्र चालणारा क्रिकेटचा महासंग्राम आणि एकूण जर पाहिलं तर 40 संघांचा समावेश. प्रत्येक गटात 8 संघ आहेत. एकूण 40 संघांचा समावेश. 5 क्रमांक तुम्ही पाहतायत. काल एकूण 12 संघ खेळले. एक गटातले 8 आणि बी गटातले 4 संघ. आज बी गटातले 4 आणि सी गटातले 8 असे 12 संघ आजही खेळणार आहेत. दोन्ही संघाला शुभेच्छा. विशाल द बेस्ट बौद्ध टीम शोधो गुड गेम. रोडपाळी 40+ वर्सेस दापोडे 40+ ही लढत आज पहिल्या रात्रीमध्ये पाहायला मिळतोय. रोडपाळी संघ उशिरा पोहोचला त्यामुळे त्या संघाला 3 धावेची पेनल्टी लागली आणि टी शर्टसाठी 1 धावेची पेनल्टी. एकूण जर पाहिलं तर दापोडे संघाने 51 रन्स केल्या आणि 4 धाबा पेनल्टीच्या ॲड केल्यानंतर टोटल झाली 55 आणि आता लक्ष असेल 56 धावेचं रोडपाली टीम समोर. नावडे संघ शेवटचा पुकार असेल कारण आम्ही सांगितलं की इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत आणि जर बॉल पडला तर बघा या ठिकाणी टोटल झाली होती 50. 3 धावेची पेनल्टी 53. आता टी शर्टची 1 54 आणि 55चं टार्गेट असेल टीम रोडपाली संघासमोर. लक्ष असू द्या रोडपाली संघ कारण दापोडे संघ ज्यानं 50 धावा 5 षटकामध्ये कंप्लीट केला आणि 4 धावेची पेनल्टी रोडपाली संघाला. चला बॅटिंग लवकर पाठवा, वेळ घेऊ नका रोडपाली संघ प्लीज कारण आज ऑलरेडी टाइम भरपूर झालाय पहिल्या मॅचसाठी. बघा लक्ष असू द्या 4 षटक आम्ही तुम्हाला 20 मिनिटाचा टायमिंग देतो आणि 20 मिनिटामध्ये जर 4 षटकं कंप्लीट झाली नाही तर तुम्हाला एक फिल्डर जो सर्कलमध्ये लावावा लागेल आणि निश्चित 25 मिनिटं 5 षटकांसाठी देखील असतील. तुम्ही 4 षटकं 20 मिनिटांमध्ये जरी कंप्लीट केली आणि 5वं षटक फेकताना तुम्ही 25 पेक्षा जास्त मिनिटं घेतली तर शेवटचा का बॉल असे ना तुम्हाला फिल्डर आतमध्ये लावावा लागेल. हे स्पर्धेतले नियम. MTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही यूट्यूबला पाहतायत. बरेच सारे प्रेक्षक वर्ग आम्हाला जॉईन झालेत. खरं त्यानं 40+ जे आमचे प्रेक्षक आहेत जे एन्जॉय करतात सध्या मॅचला त्यांचं करू मनपूर्वक हार्दिक स्वागत. MTCच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक या ठिकाणी मॅच एन्जॉय करतात. ग्राउंडवरती बरेच सारे प्रेक्षक आलेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. नावडे संघाला शेवटचा पुकार. याच्यानंतर पुकार नाही तर डायरेक्ट पेनल्टी 2 धावेची हे लक्षात ठेवा. पहिलं षटक जर कंप्लीट झालं तर पेनल्टीमध्ये वाढ होईल. पहिला बॉल पडला तर 2 धावा आणि ओव्हर समाप्त झाली आणि नावडे संघ नसेल तर अजून पेनल्टीमध्ये ऍड होईल. लक्ष असू द्या कारण सध्या कल्याण डोंबिवली मधले नियम खूप कडक आहेत आणि येस बॉल पडण्याच्या अगोदर या ठिकाणी पोहोचतायत कारण स्पर्धेतला नियम आहे त्यामुळे नियमांसाठी आम्ही कोणाला हेल्प करू शकत नाही. तुम्हाला लगेच पेनल्टी लागेल. नावडे संघ वेलकम. थोडा उशीर का होईना आलेत परंतु बॉल टाकण्याच्या अगोदर कारण स्ट्रिक या स्पर्धेतलं मच्छिंद्र पाटील साहेबांच्या शुभाचे केलं जाईल. टॉस त्या ठिकाणी दोन्ही कॅप्टन जॉईन होतात. दोन्ही संघ लक्षात असू द्या सामना स्टार्ट होईल. या ठिकाणी डॉट चेंडू आलाय. दोन्ही कॅप्टन आलेत. लक्ष असू द्या. निश्चित तर आपण टॉस करतोय. हा चेंडू प्रहार केलाय. पहिला बॉल डॉट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती प्रहार. चेंडू सीमा रेषा बाहेर चौकार. दोन्ही संघ लक्षात तुझ्या 5 षटक आहेत. 4 गोलंदाज असतील. स्पर्धेतला नियम 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कशाही प्रकारे कंप्लीट करायचे आहेत आणि चिंचपडा संघ टॉस जिंकलाय. डिसिजन आम्हाला लगेच कळवायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम फॉर द गुड गेम फॉर द क्वालिटी क्रिकेट. आणि प्रेक्षकांना आता स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळतोय 40+ माध्यमातून कारण आज 1 धाव आरोग्यासाठी ही संकल्पना 40+ आहे आणि आज तेवढं स्टँडर्ड क्रिकेट त्यांच्याकडून 55 धावेचं टार्गेट असताना
टोटल स्कोरबोर्ड होती तिसरे पंचांची मांग केली गेली आहे. रनआउटसाठी तिसऱ्या पंचांची मांग केली गेली आणि तिसरे पंच जॉईंट आहेत आमच्या समेत. येस, रन कंप्लीट झाली आहे. एक आणि सिंगल बरोबर टीमची टोटल सध्या 5 या धावसंख्ये होती. चला वेळ घेऊ नका प्लीज. दापोडे संघ सूचना मी वारंवार तुमच्यासाठी करतो की 4 षटकं 20 मिनिटांचा टायमिंग दिलाय. टाइमला वेळेला महत्व आहे या स्पर्धेमध्ये. जो उशीर करेल त्याला पॅनल्टी लागेल हे लक्षात ठेवा. 55 टार्गेट. चांगला बॉल, फटका देखील गॅप शॉट मध्ये आणि मिड विकेटला वीट करतोय. सरळ सीमारेखा बाहेर आलाय. सतीशच्या बॅटमधून चौकार. अजितच्या बॅटमधून सॉरी. पहिला चौकार सतीशनं टोकला, त्यानंतर अजित आलाय आणि त्याच्या बॅटमधून येतोय चौकार. टोटल 9 धावा. 40+ क्रिकेट खूप वेगळं असतं. एक धाव आरोग्यासाठी नेहमी असं म्हटलं जातं आणि आज खऱ्या त्यानं कौतुक केलं पाहिजे आमच्या गावदेवी क्रिकेट संघ सिरडोन 40+चं, ज्यांनी संकल्पना निर्माण केली आणि 40+च्या माध्यमातून एक स्पर्धा पाहायला मिळते. एक स्पर्धा नारिवलीमध्ये विश्वनाथ मस्कर यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धा पण पाहायला मिळाली आणि त्यानंतर 40+ साठी हे दुसरं प्लॅटफॉर्म असेल की नाईटची कदाचित तिसरी स्पर्धा असेल. अध्यक्ष ट्रॉफी देखील आपण एन्जॉय केलाय आणि हा चेंडू देखील प्रहार केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू चाललाय धन 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 करत. अजित न ठोकलाय चौकार. पहिली ही तिसरी स्पर्धा आहे. खऱ्या तर कल्याण डोंबिवली मधली ही तिसरी संकल्पना. पहिली स्पर्धा आपण विश्वनाथ मस्कर यांची पाहिली. त्या स्पर्धेचे चॅम्पियन राहिले संदप 40+ आणि 12 बाईक्स प्रथमच मी म्हणेन 40+ स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. अर्जुनभाई पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अध्यक्ष ट्रॉफी आणि एकूण 13 बाईक्स ती स्पर्धा पाहायला मिळेल. ती स्पर्धा देखील चॅम्पियनशिप पटकावलं संदप संघानं आणि या स्पर्धेत देखील 2 मॅच जिंकून संदप संघ सध्या तरी पुढे. संदप विरुद्ध कदाचित देवीचा पाडा अशी लढत होईल कदाचित 4थ्या रात्रीमध्ये, कारण 2 मॅचेस दोन्ही संघानं जिंकल्यात काल रात्री. आणि काल बी गटातले म्हणजे आज जे पहिले 4 संघ खेळण्यात आहे बी गटातले त्यांच्यातले पहिला गट काल झाले 4 गटांचा आणि त्याच्यातनं एक संघ आलाय अर्थात भिवंडी मधून बिलॉंग करणारा खारबाव संघ 2 मॅचेस जिंकून आलाय सुपर 10 मध्ये. बॉलिंग मागपती ज्ञानदेव पाटील आलाय ओव्हर नंबर 2 पॉवर प्ले फेकण्यासाठी. चांगला बॉल सतीश साठी ऑन साइडला खेळायचं होतं. डॉट बॉलची समाप्ती. कॅप्टन आहेत सतीश आज टीम रोडफालीचे. अनेक सारे प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून मॅच एन्जॉय करतात. रायगडातून आपण पाहिलं रोडफाली संघाला सपोर्ट करणारे अनेक सारे प्रेक्षक आहेत. 40+चे खेळाडू असतील आणि आज खरं तर आमच्या 12वे खेळाडू रुपेश ठाकूर जे नेहमी. हा चेंडू चांगला आहे चालला स्क्वेअर लेग रिजन मध्ये फार वेगानं सरळ बीट होतोय क्षेत्ररक्षक आणि चेंडू सीमारेषा बाहेर. सतीशनं ठोकलाय हा दुसरा चौकार. पंचावन्न धावेचं आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना खूप चांगली बॅटिंग करतायत टीम रोडपाली 40+. पुन्हा एकदा बॉल उडवलाय चाललाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला. यावेळी क्षेत्ररक्षकाचं चांगलं क्षेत्ररक्षण झाले. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत झाल्या 2 धावा कंप्लीट आणि ही तिसरी धाव देखील कंप्लीट होते. आज ही 40+ झाल्यानंतर रनिंग बिटवीन द विकेट फिटनेस बघा किती छान आहे आणि दोन्ही संघांमध्ये तालमेल देखील तेवढाच चांगला. सतीश टेंबे अजित पाटील हे 2 खेळाडू मैदानावरती आहेत.
आणि एकूण 3 धाब्याने संघ पोहोचलाय सध्या 20 या धावसंख्येभोवती. लक्ष 55 धाबेचं प्रतिषेधक 11ची सरासरी आहे. आता तरी मी म्हणेन की सध्या 13.33 ची सरासरीने 20 धाबा एकवटल्यात. 1.3 ओव्हर्स विदाउट विकेट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एक खेळाडू त्यांनी गमावला नाहीये. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप जशी RCB सध्या खेळतीये मैदानावरती विराट कोहली आणि फाफ डु प्लेसी ज्यांनी वेगवान खेळ करताना 54 धाबेची पार्टनरशिप रचली आहे. 5.4 ओव्हर. शॉट लाईक दॅट. अजून एक चांगला फटका ऑन साईडला वाईड इश लॉंग ऑन मध्ये आणि यावेळेस अजित पाटीलने ठोकलाय शानदार चौकार. चांगला खेळाडू रोडपाली टीमचा आणि रोडपाली टीमचं यावेळी स्पोर्टिव्ह प्लेट टीम मध्ये खेळत असताना त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत रन्स आले त्या 12. पुन्हा एकदा बॉल उडवलाय स्क्रीनच्या जवळ ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये आणि चेंडू चाललाय सीमारेखा बाहेर. पंचांचा सिग्नल 6 रन. अजित पाटील ऑन अ फायर. त्याच्या बॅटमधनं चौकारानंतर षटकार. झाले 2 षटक या ठिकाणी. लास्ट बॉल आहे आणि हा बॉल देखील उडवलाय. ऑन साईडला फिल्डर आहेत क्षेत्ररक्षक त्याखाली आणि झेल टिपलाय पहिला खेळाडू अजित पाटील ज्यानं 5 बॉल मध्ये स्वतःची एक शानदार इनिंग खेळली आहे रोडपाली टीम साठी. तो अजित झाला मैदानात बाहेर. रोडपाली टीमला पहिला धक्का. 2 षटक कंप्लीट. धावा फलकावरती 28 धावा. टोटल 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15.00 ही सरासरी गाठत असताना आता लक्ष गाठायचं 18 बॉल मध्ये 25. सतीश टेंबे ज्यानं 6 मध्ये 12 केल्या. अजितचं कौतुक केले. 6 मध्ये 18 केल्या. त्याच्या बॅटिंग मध्ये खूप दम होता परंतु तो खेळाडू बाद झाला. त्यानं 3 चौकार 1 षटकार ठोकला आपल्या टीमसाठी. तो बाद झाला 6 मध्ये 18 ची इनिंग करून आणि टीमला एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिले. सुरुवात छान केली आणि आता लक्ष 18 मध्ये गरज आहे ती जिंकण्यासाठी 25 धाबेची. बघा टायमिंग अलर्ट आहे. दोन्ही टीम्स लक्ष असू द्या कारण मी निश्चित टायमिंग अलर्ट केलाय. दापोडे टीम आपण देखील लक्षात ठेवा कारण आपल्यासाठी 4 ओव्हरसाठी आम्ही प्रथम देणार आहोत 20 मिनिटं आणि 20 मिनिटांमध्ये जर तुम्ही 4 षटकं कंप्लीट केली तर 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये कशाही प्रकारे कंप्लीट करायचे हे लक्षात असू द्या. हा चेंडू खूप चांगला पडल्यानंतर इथे फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. राजन आलाय. विनोद म्हात्रे आणि तकदीर दादा पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम तकदीर दादा. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्लिंग बोल्ड विकेट मिळाली आहे या ओव्हर मध्ये. फलंदाज सतीश टेंबे बाद झालाय. जो ओपनिंग ब्लास्टर होता अजित नंतर सतीश. आता 2 धक्के लागले टीम रोडपालीला आणि टोटल 30 रन्स लॉस ऑफ 2 विकेट.
2 खेळाडू बाद. वासुदेवजी कालन साहेबांचं आगमन झालंय. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज दुसऱ्या रात्रीतील पहिलीच लढत प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. बघा दापोडे संघ तुम्हाला 4 षटक 20 मिनिटांचा टायमिंग आहे. वेळ ही कुणासाठी थांबत नाही, तर वेळेसाठी आपल्या सगळ्यांना थांबावं लागते. म्हणून तर आम्ही नेहमी सांगतो ना की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. लक्ष गाठायचं 55 आणि धावा आले ते 30. चांगले षटक फेकले खरं तर 30 धावेचं पार्टनरशिप तुटली. त्यानंतर लगातार विकेट पडले आणि ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना राजन पाटीलला विकेट मिळाली आहे. चांगला बॉल हलक्यातनं क्लिक केलं अमितनं. अमितकडे क्लास भरपूर चांगला आहे, कारण गेली बरीचशे वर्ष रोडपाली संघासाठी त्यानं नेतृत्व केलं. अजित अमितची जोडी तुम्ही रोडपाली संघाला नेहमीच विजयाच्या दिशेने नेत असताना पाहिली. नेहमीच विजयाच्या वाट्यामध्ये अमित अजितचं नेहमी मोठं भाग असायचं. आज 40+ झाल्यानंतर त्यांनी रेग्युलर क्रिकेट सोडलं, 40+ला जॉईन केलं आणि तेव्हापासून 40+ रोडपाली संघ देखील चांगला परफॉर्मन्स करते. चांगला बॉल कव्हर पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. रन्स प्राप्त झाली. 1 सिंगल आणि सिंगल बरोबर आता टोटल 32 रन, लॉस ऑफ 2 विकेट. मैच मध्ये कमबॅक करती है. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा भाई जो दिल से लढा नहीं. चांगला बॉल हलक्यातनं क्लिक केलंय. अमित साठी बॉल होता, हलक्यातनं क्लिक केलं तोपर्यंत चेंडू ऑन साइडला फील्ड होईल तोपर्यंत दुसरी धाव. चांगला कमबॅक केला राजन पाटीलनं. राजन पाटीलचं पहिलं षटक 13 धावेचं राहिलं. त्यानंतर या षटकामध्ये कमबॅक झालंय. अवघ्या 4 धावा त्यानं 5 बॉल मध्ये दिल्यात. महत्वाची विकेट त्यानं टिपली आहे आणि आता या षटकातला अंतिम बॉल असेल. समोर आहे अमित. टोटल 34. फॅडर स्विफ्ट केलाय. फटका चांगला गॅप मध्ये चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लागला, बीट करतोय आणि आता येतो अंतिम बॉल वरती चौकार. षटक कंप्लीट झाली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना रोडपाली 40+ टोटल झाली आहे 38 रन्स 3 षटकांच्या समाप्तीनंतर. या आयोजनासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला फार मोठं योगदान दिलंय. किशोर शेठ गायकवाड, त्यानंतर सुखदेव शेठ भोईर साहेब असतील, ॲडव्होकेट सुवर्णा उदय पावशे असतील, उदयदादा पावशे असेल, महेंद्र पाटील, गणेश मात्रे, बाबू शेठ भोईर, नितीन शेठ पाटील, राजेश शेठ पाटील, सतीश शेठ पाटील, जयेंद्र भोईर, हनुमान मात्रे, कुंडलिक पाटील, गोवर्धन मात्रे, एकनाथ पाटील, रामदास पाटील, त्यानंतर आमचे शाहूशेठ पाटील, त्यानंतर बिभीषण पाटील, रमेश पाटील असतील. हे स्पर्धेचे आयोजक आहेत. त्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं ज्यांनी फार मोठं योगदान दिलं आमच्या स्पर्धेसाठी ते आमचे किशोर शेठ गायकवाड तिसगाव, त्यानंतर सुवर्णा उदय पावशे शिळगाव यांच्याकडून आम्हाला फार मोठं योगदान लाभलंय. तसेच नारिवलीचे आमचे भरत शेठ भोईर असतील, एक दानशूर दाते आहेत. त्यानंतर गेसरचे आमचे अंकुश शेठ भोईर असतील, वडवलीचे मोहन शेठ मनोहर शेठ पाटील, शिरडोनचे रमेश शेठ पाटील, तसेच सुभाष शेठ हरी पाटील शिरडोन, भरत शेठ विठ्ठल पाटील शिरडोन, विजय शेठ शिर्के महाडा शिरडोन, तसेच LV सिंग म्हाडा शिरडोन यांच्याकडून आम्हाला सहकार्य लाभलाय. महावीर एंटरप्राइजेस म्हाडा शिरडोन, जितेंद्र हरी पाटील शिरडोन, संदीप शेठ शिवराम पाटील शिरडोन, बाबाजी बालाराम पाटील मोठी देसाई यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी खूप मोठं मोलाचं सहकार्य लाभलंय आणि त्यांच्या सहकार्यानं आज ही नाईटची भव्यदिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. मी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करेल आणि जाऊया मैदानावरती, जिथे आता 11 मध्ये गरज आहे 17 धावेची. 11 चेंडू 17चं समीकरण, सर्वांचं लक्ष वेधून घेणारी मॅच आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर वाईट, पंचांचा इशारा आलाय आणि तसेच सन्माननीय गजानन शेठ पाटील निजे यांनी देखील आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करेल.
हा चेंडू व्हाईट यॉर्करचा प्रयत्न केलाय, चांगला बॉल अगदी ऑफ स्टंपच्या जवळनं जातोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं व्हाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जाते आणि डॉट बॉल आलाय. एकूण स्कोर जर पाहिला ना सध्या 39 वरती आहे. लक्ष 16चं असेल आणि आता बॉल शिल्लक राहिलेत एकूण 10 चेंडू 16. लक्ष फार मोठं नाहीये आणि छोटंही नाहीये. पराभवाने माणूस संपत नाही तर प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. आता मॅच मध्ये समोर खेळतात, ऑफ साईडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक दूर होते आणि एक्स्ट्रा कव्हरला बीट करतायत. चेंडू सीमारेखा बाहेर येतोय, शानदार चौकार. नऊ चेंडू 12ची गरज. काय जबरदस्त सुरुवात राहिली रोडपाली संघाची. त्यानंतर कमबॅक केलं राजन पाडेच्या षटकानं. त्यानंतर पुन्हा एकदा वरचढ राहतीये मैदानावरती रोडपाली संघ आणि आता 9 मध्ये 12ची गरज. पुन्हा एकदा समोर खेळतात, ऑन साईडला फ्लिक केलाय, फटका चांगला आहे, वाईड स्ट्रॉंग ऑन रिजन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धाबा झाल्या कंप्लीट आणि या 2 धाबेनं संघ पोचलाय सध्या 45. गरज आहे 8 बॉल मध्ये 10ची. मॅच जिंकण्यासाठी टीम रोडपालीला, परंतु दापोडे संघामध्ये देखील तेवढी ताकद आहे की मॅच मध्ये ते कमबॅक करू शकतात. 40+ क्रिकेट सध्या तरी मी म्हणेन भरपूर चांगलं आहे. चांगला बॉल बॅक टू द बॉलर, परंतु जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत वेळ गेला आणि त्याच वेगाने रन्स कंप्लीट केली. एक राजेश आणि अमितनं रोडपाली संघासाठी 1 आणि ते एका धाबेनं टीम टोटल सध्या तरी पोहोचली आहे 46. 46 9 धाबेची गरज. बॉल शिल्लक असतील 7. विराट कंपल्सरी चेसिंग. बॉल शिल्लक आहेत 7 बॉल आणि 9 धाबेची गरज आहे टीम रोडपालीला. चांगला बॉल, टॅपिंग क्रिकेट. ऑन साईडला मिड ऑन बीट झालाय, फिल्डिंग होईल तोपर्यंत दुसरी धाव वेगानं झाली कंप्लीट आणि या 2 धाबेनं 4 षटकं झाली कंप्लीट. धावफलकावरती 48 टोटल आपण पाहतोय, परंतु जिथे इंडियन प्रीमियर लीग सुरू आहे तिथे 48 एकट्या विराट कोहलीनं आता 33 बॉल मध्ये केल्यात. 7 धाबेची गरज 6 बॉल मध्ये. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट, क्लॅरिटी, क्वालिटी एमटीसी नेहमी देत असते आणि आज त्यांच्याच माध्यमातून या 40+ क्रिकेट स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट केलंय. त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूया. टोटल झाली 48 आणि आता जिंकण्यासाठी फक्त 6 बॉल मध्ये 7 धाबेची गरज आहे. असं नाही की रोडपाली संघ या मॅच मध्ये पकड मजबूत करेल. दापोडे संघ देखील मजबूत आहे, कमबॅक करण्याची ताकद त्यांच्यामध्ये देखील आहे. गोलंदाज झालाय मनोज पाटील. नाना काना सालुंके, वेलकम, आपलं स्वागत. एक उत्कृष्ट समालोचक, आमचे सिनियर समालोचक आहेत. कारण पूर्वी जे मनोज क्रिकेट होतं ना तेव्हा सगळ्यात सुंदर समालोचन करण्याचं पहिलं हिंदी करण्याचं मान काना सालुंकेनं मिळालं. या काना सालुंके आपण व्यासपीठावरती, कारण एक काल असा होता की काना सालुंकेंचा आवाज दुमदुमत असायचा क्रिकेट स्पर्धेमध्ये. काल बदलला, वेळ बदलला. आज काना सालुंके या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एकूण धावसंख्या टोटल आपण पाहिली तर स्कोर बोर्ड होती 49. 5 मध्ये 6ची गरज आहे. 35 बॉल मध्ये विराट कोहलीनं अर्धशतक ठोकलंय. आज खूप चांगली बॅटिंग त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. फाफ डुप्लेसी सोबत 72 धाबेची पार्टनरशिप. फटका छान आहे, सजवलाय आणि सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
सामना फिनिश केलाय. टीम रोडपाली 40+ संघानं अभिनंदन करेल रोडपाली संघाचं. आणि हार्ड लक टीम दापोडे या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आणि चला लगेच दोन्ही संघ सेकंड करा. बघा दोन्ही संघ हस्तोलंदन करायचे, एक दुसऱ्याला शुभेच्छा द्या. कारण असं म्हटलं जातं ना की एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्यानं कोणी फकीर होत नाही. क्रिकेटचा खेळ आहे, आज हारलो उद्या जिंकू, म्हणून एक दुसऱ्याला शुभेच्छा द्या. रोडपाली संघ दापोडे संघाला शुभेच्छा देईल. नेक्स्ट स्पर्धेमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करा आणि दापोडे संघ रोडपाली संघाला शुभेच्छा देईल की नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही चांगली कामगिरी करा. तर हे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आज क्रिकेट म्हटल्यानंतर मैत्रीचे संबंध आज जपले जातात. आणि एक संघ भिवंडी परिसरातनं बिलॉंग करतोय, एक संघ आपण पाहिला आमच्या पनवेल मधून अर्थात रोडपाली कलंबोली भागातनं बिलॉंग करणारा संघ तो विजय झालाय. अभिनंदन संघाचं. चला तर चिंचवली संघ आपण डिसिजन लगेच सांगायचं आम्हाला. क्षेत्ररक्षण घेतलं यस, तर आपण लगेच मैदानात उतरा. बघा लगेचच आपण मैदानात उतरायचं. चिंचवली संघ आम्ही तुम्हाला वेळ देणार नाहीये. चिंचवली संघ आणि डगआउट बॉक्स मध्ये विनंती करेल मी टीम नावडेला, सॉरी चिंचपाडा संघ आज टॉस जिंकलाय. चिंचपाडा संघ आपला डिसिजन फिल्डिंगचा यस, तर आपण फिल्डिंग करायची लगेचच. क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि टीम नावडे समोर असेल चिंचपाडा, ही लढत पाहायला मिळेल. परंतु या मॅचचा हिरो ठरेल मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. या मॅच मध्ये अजित पाटील ज्यानं अप्रतिम खेळ केलाय. तर याच दरम्यान आपण व्यासपीठावरती इन्व्हाइट करूयात आदरणीय कुंदनदादा पाटील यांना, शिवसेना गटनेते, माजी सभापती आणि राजकीय क्षेत्रातील शिवसेनेचा एक कार्यसम्राट असा भिवंडीचा बुलंद आवाज कुंदनशेठ पाटील दापोडे, त्यांना मी इन्व्हाइट करतो. या पण मंचावरती आपला एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. तर अजित पाटील ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. अजित या वेलकम. सुरेख खेळ आज त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. रोडपाली संघ सामना जिंकलाय. प्रॅक्टिस अलाउड नाहीये विकेटवरती. 6 चेंडूमध्ये ताबडतोब 18 धाबीची शानदार इनिंग साकारणारा अजित पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच. कुलदीप शेठ पाटील साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभाचे आपण अजितला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन सन्मानित करायचंय. अजित ठरला या मॅचचा हिरो आणि कुलदीप शेठ पाटील साहेबांच्या शुभाचे आपण देणार आहोत अजितला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, ज्यानं 6 मध्ये केलं ताबडतोब 18 धाबीचं शानदार सुरुवात आणि रोडपाली संघ विजयी ठरला. वेल डन, अभिनंदन. आणि खऱ्या अर्थानं सांगेल की आज डोंबिवली परिसरात खेळत आहेत रोडपाली संघ. या परिसरात खेळताना कसं वाटतं? माझे ॲक्च्युली ठाणा परिसर का मला हे नाही आहे, कारण माझे मामा सगळे दिव्या वगैरे जे माझे मामा आहेत, मी येतच जात असतो या परिसरात. आणि आमची टीम पहिल्या पण इकडे खेळायला यायची आणि आता पण येते. आणि रन काढायचं झालं तर मी फक्त गॅप्स बघत होतो, जिथे गॅप्स आहेत तिथेच खेळायचं असं ठरवून गेलेलो होतो. अजित, एक प्रश्न की रेग्युलर खेळत होता अनेक वर्ष रोडपाली संघासाठी, आता रेग्युलर मधून 40+ मध्ये आहे, काय सांगशील अनुभव? अनुभव बघायला गेले तर आता मला तर असं वाटतं की मी 40+ मध्ये डेब्यू केल्यासारखं वाटतं मला. असं म्हणजे जुनं झाल्यासारखं वाटत नाही. अभिनंदन. नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा अजित. आणि आपण जाणार आहोत लगेचच मॅचच्या दिशेनं. चिंचपाडा संघ वेळ न घेता लगेच क्षेत्ररक्षण लावा आणि नावडे संघ आपण आपली सलामी जोडी लगेच मैदानावरती पाठवून द्यायची आहे. मॅच होईल स्टार्ट, सेकंड मॅच. आणि आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये करू परिवर्तन. पुन्हा एकदा ऐकूया वाकलनचा गोड आवाज, आमचे मित्र ओमकार शेट्टे यांचा आवाज. स्वर्गीय रतन शंकर पाटील स्मृती चषक 2023ची दुसरी रात्र. या व्यासपीठावरती आपण एक भव्य सन्मान करूयात. मैत्रीच्या दुनियेतील एक राजेश शाही असा माणूस, क्रिकेटच्या पटलावरती आणि राजकीय पटलावरती नेहमीच घडामोडी सातत्यानं ज्या व्यक्तिमत्वांना दाखवल्या, विकासाचा महापुरुष आदरणीय कुंदनदादा पाटील यांचा आपण सन्मान करतोय. व्यासपीठावरती दादा उपस्थित आहेत. आणि संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते भिवंडीचे गट नेते, शिवसेना संघटनेचे आणि त्या सोबतीनं माजी सभापती आदरणीय कुंदनशेठ पाटील दापोडे यांचा एक भव्य सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. कुंदन दादांना विनंती आहे या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्या ठिकाणी दादांचा आपण एक विशेष सन्मान करतोय.
आणि थोडीशी चर्चा नक्कीच आवर्जून आज दापोडेच्या क्रिकेटबद्दल देखील होईल. कुंदन दादांना देखील आम्ही विनंती करतोय की स्वतः आपण भिवंडीच्या क्रिकेटला 40+ फार वरती नेलंय, तर या स्पर्धेला आणि डोंबिवलीचं क्रिकेट आपल्याला कसं वाटलं त्याबद्दल आपण 2 शब्द मार्गदर्शन करावं. कारण भिवंडीच्या तब्बल 56 संघांना घेऊन दमन दौरा जर कोण करत असेल मागचे अनेक वर्ष तर ते नाव आहे कुंदनदादा पाटील. स्वखर्चातून पूर्ण 56 टीम्सला घेऊन दादा पूर्ण भिवंडीच्या 40+ दमन दौरा करत असतात. तब्बल 6 ते 7 दिवस ती ट्रिप असते. 40+च्या माध्यमातून एक एन्जॉयमेंट म्हणून एक असा चेहरा आपल्या सोबत आहे. या कुंदनदादांना आपण विचारूयात कसं वाटलं आज हे आयोजन आणि डोंबिवलीचं क्रिकेट. जय गावदेवी 40+ क्रिकेट संघ शिरडोणे आयोजित 40+ क्रिकेट स्पर्धा. खरं तर ज्या वेळेला या संघाने स्पर्धा आयोजित केल्या तेव्हापासून आमचं वीरतानाजी संघाने ठरवलं होतं की या मैदानावर आपल्याला खेळायला जायचं आहे. आणि इथे आल्यानंतर जे आयोजन बघितलं अतिशय चांगलं आयोजन 40+ खेळाडूंसाठी केलेलं आहे. खरोखर मनापासून सर्व टीमला मी धन्यवाद देतो पहिल्यांदा की अतिशय चांगलं नियोजन आपण केलेलं. लाईटची व्यवस्था ही चांगली केलेली आहे. खरं तर हे 2008 साली 40+ आमच्या या भिवंडीमध्ये हृदयास आणली. मी आणि दयानंद चोरगे माझे सहकारी यांनी आणली. फक्त एकच मनात संकल्पना होती की कुठेतरी 40 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण जर बघितले तर कुठेतरी एकतर व्यवसायामध्ये गुंतलेला असतो, परिवारामध्ये गुंतलेला असतो, किंबहुना आपण कुठेतरी नोकरीमध्ये गुंतलेला असतोय आणि आपल्या शरीराकडे आपण दुर्लक्ष करतोय. परंतु या क्रिकेटच्या माध्यमातून कुठेतरी आपण या मैदानावर जाणार आणि आपल्या शरीराची निगा राखणार या उद्दिष्टाने हा क्रिकेट 40+ स्थापन केली. आणि पाहता पाहता जर आमच्या भिवंडीमध्ये बघितलं तर 100+ टीम आहेत. म्हणजे मला तरी वाटतं 120 टीम झालेल्या आहेत. आणि हा एकच उद्देश की कुठेतरी आपण 40 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण फिटनेसमध्ये राहावं हा दृष्टिकोन. तर माझी तुम्ही शरीरयष्टी बघितली, भलेही पोटला मोठा असला तरी मी चांगला क्रिकेटर, चांगला गोलंदाज आणि फलंदाजी आहे. परंतु आज मला संधी मिळाली नाही आणि मी चांगला कबड्डीपटूही होतो. परंतु कुठेतरी एक लग्न झाल्यानंतर खेळाकडे दुर्लक्ष झालं आणि शरीर वाढत गेलं. परंतु एक मनात संकल्पना घेतली कुठेतरी आपल्या मैदानात कायमस्वरूपी पाय राखायचे आहेत म्हणून मी 40+ स्थापन केली. आणि त्याच्या दृष्टिकोनाने आज आमच्या पूर्ण भिवंडी परिसरामध्ये बऱ्यापैकी खेळाडू या 40+च्या माध्यमातून खेळत आहेत. त्याच्यामुळे चांगला एक आमचा परिवार तयार झालेला आहे. वर्षातून एक वेळा आम्ही कुठेतरी बाहेर राज्यात जातोय, मग गोवासारख्या ठिकाणी असेल किंबहुना दमनसारख्या ठिकाणी असेल, आम्ही एक स्पर्धा राबवतोय आणि त्याला एक बाहेर राज्याचा दौरा म्हणून नाव देतोय. त्याच्या माध्यमातून कुठेतरी आमचे सर्व खेळाडू एकत्रित येतात. एक पिकनिकही होते, एक एन्जॉयही होते आणि एक फिटनेससाठी एक दिवसही निघून जातोय. अशा दृष्टिकोनाने आम्ही संकल्पना करतोय. मी पूर्ण या पंचक्रोशीतील जे डोंबिवलीमधले जे 40+चे संघ आहेत त्यांना एक विनंती करेन की ज्या पद्धतीने आम्ही भिवंडीच्या माध्यमातून बाहेर राज्यामध्ये दौऱ्यावर जातो त्या पद्धतीने तुम्हीही सुरुवात करा. माझ्याबद्दल जर तुम्हाला कुठलीही मदत लागली तर मी 100% तुमच्या पाठीशी आहे. कुठलंही तुम्हाला आयोजन करायचं असेल तर मी तुम्हाला 100% सहकार्य करणार अशी मी ग्वाही देतोय. मला इथे बोलावलं, माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी खरोखर मनापासून आयोजकांना धन्यवाद देतोय. इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. म्हणून तर मी सुरुवातीलाच म्हणालो की भिवंडीचा दानशूर राजा आपल्या सोबत आहे आणि कुंदनशेठ पाटील एक असं नाव आहे की एकदा कधीही तुम्ही या नावासोबत जोडले गेलात की आयुष्यभर या नावासोबत एक आपलेपणाचं नातं तुमचं डेफिनेटली तयार होईल. थँक्यू सो मच दादा, अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं. राजन दादा आला, कुंदन दादा वाटलं की आज 1 साइड मॅचेस जिंकाल, बट हार्ड लक, टफ लक. पहिली मॅच होती, 40+ ॲडजस्ट करणं थोडंसं कठीण झालं असं म्हणूयात आपण राजन पाटीलसाठी. पुढच्या मॅचसाठी भव्य अशा शुभेच्छा देऊन आपण जाऊया चालू सामन्याकडे. जिथे मॅच सुरू झाली आहे नावडे 40+ आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहताय चिंचपाडा. नावडे संघ खेळतो पियांश अलवन नावडे या नावानं. त्यांच्या अगेन्स्ट चिंचपाडा. पनवेल विभागातून दोन्ही टीम्स आहेत. लोबा फुल टॉस ऑन साईडला वळवलाय. बॉल चालला डीप मध्ये मडविकेटला. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलं. चिंचपाडानं टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय टीम नावडे. नावडे म्हटलं की नो डाऊट एट ऑल. नितीन कोळी, कसं विसरून चालेल हा नाव. अनेक वर्ष रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतावरती जय हनुमान नावडे या नावानं अधिराज्य गाजवलं. त्यामध्ये लँडशेअर सिंहाचा वाटा ज्याला म्हटला जातो तो नेहमीच राहिला. नितीन कोळी असतील, प्रशांत खानावकर असतील, या सगळ्या लेजंड्सच्या माध्यमातनं. आणि सध्या आपण पाहताय
किरण आणि नितीन ही जोडी मैदानावरती बॅटिंग करते आहे. बरोबर 8:16 पहिला सामना या ठिकाणी सुरू झालाय आणि पहिला बॉल पडलाय. दुसरा सामना सुरू झालाय. टाइम त्या ठिकाणी आपण मॅच केला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 6ला 1 गडी बाद. या पाहूयात अंतिम उर्वरित अजून 4 षटक जी बाकी आहेत किती धावा स्कोर कार्ड वरती लावला जातील. ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाजीसाठी आलेत कपिल परदेशी. पहिला सामना जिंकला टीम नावडे संघानं, दापोडेच्या विरुद्ध रोडपाली संघानं. पियान शिलावन नावडे विरुद्ध चिंचपाडा ही लढाई सुरू आहे. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर कपिल परदेशी. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. बॅकला गेले, टॅप केलं. मिडॉनच्या अगदी बाजून बॉल त्या ठिकाणी फील्ड केला जाईल. तोपर्यंत सिंगल आणि डबल आता कंप्लीट झाली आहे. चांगला रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतं. किरण बॅटिंग करतात, 2 बॉल 3 धावफलक्या 8ला 1 गडी बाद. थोडीशी नाजूक सुरुवात झाली आहे बॅटिंग करत असताना नावडे संघाची. या पाहूयात बाउन्स बॅक कसा होतोय. हाफ ट्रॅकर आडवा बॅटनं ऑन साइडला खेचला, हाफ अँड पुल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल स्टॉप केला जाईल. एक सिंगल अजून ऍड होतीये. एका सिंगल नंतर स्कोर पुढे फ्लॅ होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 9 धावा, 9ला 1 गडी बाद. सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. सध्या रुपेश दादा आमच्या सोबत आज स्कोर कल्पेश दादा पाटील आपल्या सोबत नागाववरनं. 9 धावा झालेत. कालचा हाय स्कोर जर आपण पाहिला तर नक्कीच काल चांगल्या रन्स बनताना दिसलेत. 60+, 65+. या पाहूयात आजच्या रात्रीमध्ये कोणती अशी टीम जी मोठी टोटल सेट करेल. पुढच्या सामन्यासाठी तयार राहायचंय. आजदे 40+ आणि नावाळी 40+. आजदे विरुद्ध नावाळी पुढचा सामना येतोय. टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये स्लो बबन मागच्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये थोडासा कमी गतीच्या ठिकाणी हाताळला होता. मागच्या मॅच मध्ये उशीरा आली होती टीम रोडपाली. तब्बल 3 रनची पेनल्टी त्यांना होती लेट रिपोर्टिंग. तरी देखील सामना त्यांनी जिंकला कारण क्रिकेट अप्रतिम दाखवलं रोडपाली टीमनं. विथ द बॉल, विथ द बॅट, विथ द फील्ड एक स्टँडर्ड पाहायला मिळालं. फटका उंच गेलाय आणि लांब जाणार का नाही. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होते. मनोज झेल सुटलाय आणि थ्रो जोपर्यंत येईल तोपर्यंत जीवनदान आणि त्या सोबतीनं 2 धावा. आणि जीवनदान कुणाला दिलंय तर नितीन कोई. मोठं नाव रायगड क्रिकेटच्या पटलावरचं. आताच अध्यक्ष चषकामध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं तर नक्कीच संघनायक म्हणून नितीन कोई यांची भूमिका होती रायगडच्या स्कॉटसाठी. तर निलेश मात्रेच्या वादळी फलंदाजीनं तो सामना ठाणेनं जिंकला. चांगला चेंडू आहे आणि षटक या ठिकाणी संपन्न झालंय ते म्हणजे दुसरं. चला व्यासपीठावरती आपण काही सन्मान करणार आहोत आणि मुख्य मंचकावरती आपल्या सोबत जॉईन झालेत आदरणीय रामदासजी कान हे दुटणेचे आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मच्छिंद्र दादांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान त्या ठिकाणी पूर्ण करूयात. मच्छिंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते आपण रामदासजी कान हे दुटणे त्यांचा सन्मान करतोय. स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय ओमसाई MTC लाईव्ह वरती आणि स्पर्धा रंगती आहे ती म्हणजेच आपण पाहताय आदरणीय वासुदेव कान यांचा आपण सन्मान करूयात. स्वर्गीय रतन शंकर पाटील स्मृती चषक आपल्या भेटीसाठी आला दुसऱ्या रात्रीमध्ये. यानंतर आपण पिसवलीचे एक अतिशय चांगले खेळाडू 40+च्या माध्यमातून ॲज अ ऑलराऊंडर जे रोल प्ले करत असतात आणि नुकतीच जी आपण चर्चा केली रायगड विरुद्ध ठाणे प्रेक्षणीय सामना अध्यक्ष चषकातील त्याच्या मॅन ऑफ द मॅच होते कोमल हिरवळे. 2 षटक 12 धावा 3 विकेट्स काढल्या होत्या. कोमल हिरवळे यांनी गोलंदाजी करताना स्वर्गीय सकाराम शेठ कोळेगावचं ते मैदान. या कोमल हिरवळे यांना आपण सन्मानित करूयात आणि त्यांचा सन्मान देखील संदीप दादांच्या शुभ हस्ते आपण पूर्ण करतोय. वयाच्या 40 नंतर अगदी अनेक सारा कामाचा तणाव, परिवाराची जिम्मेदारी, त्या सोबतीनं पुढच्या आयुष्याची भविष्याची चिंता आणि मुलांचं फ्युचर, त्यांचं शिक्षण, परिवाराची देखभाल हे सगळं सांभाळत क्रिकेटच्या पटलावरती एक विरंगुळा
या सगळ्यांना मिळतोय. फटका ऑन साईडला चांगला सजवला. मिड विकेटला फोल्डर देखील तिकडे तैनात. एक सिंगल अजून ऍड केली जाईल. एका सिंगल नंतर स्कोर पुढे फ्लॅ होतं. मंचावरती तुम्ही पाहता कोमल हिरवळे यांचा सन्मान त्या ठिकाणी होत असताना धावफलकावरती धावा त्यामध्ये सध्या आपण पाहता 15 धावा, 1 गडी बाद 15. ओव्हर नंबर सुरू 3. चांगला चेंडू होता बॅट अँड पॅड मध्ये. जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. चेंडूचा द डॉट. किरण खानावकर आणि नितीन कोळी ही जोडी विकेटवरती सध्या बॅटिंग करते. लेफ्ट आर्म बॉलर लोवर फुल टॉस होता. गॅप मध्ये खेळले क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात, नाही थांबू शकले. बॉल चालला डीप मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. गरज होती, व्हेरी मच नीडेड बाउंड्री. तो चौकार आलाय. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म राउंड ओव्हर द विकेट. ऑन साइडला स्लॉक स्वीप. बॉल चालला डीप मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक खणखणीत षटकार. What a shot. किरण यांच्या बॅट मधून तो 6 झाला. 7 बॉल 17 रन वरती वैयक्तिक त्या बॅटिंग करतात. डाव सावरला आता. 8ची सरासरी आता नक्कीच मिळाली आहे. हा देखील फुल टॉस, हा देखील मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक सलगचा ठोकलाय दुसरा आणि षटक संपली 3. जी सरासरी अगदी 8-7 पेक्षा खाली होती ती जाऊन पोहोचली आता 10.33 वरती. 3 षटक संपली आहेत. रन झालेत 31. गडीबाद झाला 1. घेऊया छोटासा डीजे वाला ब्रेक. जोपर्यंत खेळाडू बसतील पाणी पित आपण ऐकूया डीजे विजय कडनं क्रिकेट सामने भरविले, क्रिकेट सामने भरविले, क्रिकेट सामने भरविले. स्वर्गीय रतन शंकर पाटील स्मृती चषक ठेविले, चषक ठेविले, स्तुती चषक ठेविले. पाटलांच्या या पोरांनी आठवण ठेवली या कार्याची. थोरवी गाऊया काकांची स्वर्गीय रतन पाटलांची. थोरवी गाऊया काकांची स्वर्गीय रतन पाटलांची. पूर्वी गाऊया काकांची स्वर्गीय रतन पाटलांची. थँक्यू डीजे. अगदी 11 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण झाली आहेत. क्या बात आहे, जबरदस्त. 40+ क्रिकेट अगदी वेळेवरती सुरू आहे. मागचा सामना देखील वेळेवरती सुरू झाला, वेळेवरती फिनिश झाला. डिसिप्लिन अतिशय चांगली गोष्ट आहे आणि ते जपलेत आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर अर्जुनभाई पाटील अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली मोठं योगदान आहे. आमचे नवापाडाचे मित्र कृष्णा कीर असतील, बा बोराडे असतील, विश्वनाथ शेठ मस्कर असतील, हरेशदा भोईर असतील, मनोजदा असतील, काटईचे 40+ पूर्ण टीम अफाट मेहनत घेत असते या नियमावलीसाठी. उपाध्यक्ष आपले मडवी दादा असतील आणि या स्पर्धेसाठी डोनेशन ज्यांचं आम्हाला मिळालंय, ज्यांच्याशिवाय ही स्पर्धा खरं तर अधुरी होती आणि या सगळ्यांच्या सहकार्यानंतर स्पर्धेला 4 चांद लागलेत. तिसगावचे सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक किशोर शेठ गायकवाड, आदरणीय शेगावच्या आपल्या ताई सुवर्णाताई उदय पावशे, भरत शेठ भोईर आपले नारिवलीचे समाजसेवक, अंकुश भोईर
समाजसेवक घेसर છે, મનોહર પાટીલ અર્થાત વડવલી છે, રમેશ પાટીલ શિરડોન છે, સુભાષ હરી પાટીલ શિરડોન છે, ભરત વિઠ્ઠલ પાટીલ શિરડોન છે, વિજય શિર્કે म्हाडा शिरडोन છે, LV सिंग म्हाडा शिरडोन છે जे आपले कार्यकारिणी टीम आहे त्यांचा विशेष आभार. महावीर एंटरप्राइजेस म्हाडा त्यांचा विशेष आभार. जितेंद्र हरी पाटील शिरडोन त्यांचा आभार. संदीप शिवराम पाटील शिरडोन त्यांना आपण थँक्यू म्हणूयात. बाबाजी बाराम पाटील मोठी देसाई एक लोकप्रिय असं व्यक्तिमत्व आदरणीय नगरसेवक त्यांचं विशेष आभार. गजानन मोतीराम पाटील नीजे त्यांचं करूयात आपण विशेष आभार. आणि त्या सोबतीनं चेतन विष्णू पाटील शिरडोनचे त्यांचं मनपूर्वक आभार. या सगळ्यांचं आभार व्यक्त करून आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आत. 32-2 रनआउट झालेत त्या ठिकाणी फलंदाज आणि धक्का लागलाय मैदानावरती. आपण पाहिलं तर या ठिकाणी दुसरा किरण खानावकर एक चांगली बॅटिंग केली. 8 बॉल 23 धावा. शिरडोन मध्ये आपण आहोत. शिरडोन म्हटलं की सध्या अतिशय चांगलं क्रिकेट खेळतीये. खाडी चषक जिंकलं आणि सगळ्या यंगस्टर्सनं अप्रतिम कामगिरी केली. तकदीर आविष्कार असेल आणि पूर्ण टीम सुयोग असेल, टीम वर्क जबरदस्त राहिलं. आणि खाडी चषकाचा चॅम्पियन होता तो म्हणजेच मागच्या परवाचा गावदेवी क्रिकेट क्लब शिरडोन. एक ड्रीम मुवमेंट होती खरं तर शिरडोनच्या क्रिकेटसाठी. अनेक वर्षाचा एक अविरत असा जो प्रवास होता ना, अधुरा प्रवास म्हणूयात, तो खाडी चषकानंतर पूर्ण झाला. आणि अलीकडच्या काळात मोठ्या मोठ्या टीम सोबत चांगलं खेळताना शिरडोनला पण पाहता. भावी वाटचालीसाठी देखील हार्दिक शुभेच्छा या सगळ्यांनाच आमच्या 40+ टीम कडनं. कारण या सगळ्या लेजंड्सनंच या ठिकाणी क्रिकेटची सुरुवात केली आहे आणि ते क्रिकेट आता पुढे नेण्याचं काम इथले यंगस्टर्स करतात. डीप मध्ये लॉंगॉनला बॉल त्या ठिकाणी अडवला जाईल. 2 धावा या ठिकाणी मानस होतं आणि 2 धावा पूर्ण देखील झाल्यात. लसदान रन बॉल सुद्धा बॅटिंग करतात. नितीन कोई या नावाला सध्या हे स्ट्राईक रेट सुटेबल नाहीये, त्यामुळे अगदी पुनरागमन गरजेचं आहे, कव्हर करावं लागेल. विकेटवरती स्टँड आतापर्यंत भरपूर चांगला दिलाय. डाव चांगला सावरला. एका बाजूला आपण पाहिलं तर सलामीच्या फलंदाजांनी ओव्हर द विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल हा देखील जाईल सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये. व्यवस्थित टायमिंग झालं नाही. इनसाइड आउट की समोर खेळायचं, त्यामध्ये डबल मॅन्डेट झालं. वेळ निघून गेला, टायमिंग झाला नाही, हुकला तो संपला. हे क्रिकेट आहे, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. अफाट असा मैदानी येश तू वेळोवेळी डाव तुझा येतात. जमोशी जपून आपली खेळी. काळकरी गोलंदाजी संकटफेकी चेंडू भवताली जो तो जेल घ्या फासे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळणा डाव. या सारांना चुकवशील तरच मिळेल तुला धाव. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. त्यामुळे ते थांबून चालणार नाहीये. आजदे टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. नावाई टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्ट करा. नेक्स्ट मॅच आजदे विरुद्ध नावाई. आमचे कान्हा साळुंके व्यासपीठासमोर मॅच एन्जॉय करतात. एक नामवंत ज्येष्ठ समालोचक. स्वागत आहे कान्हा दादा आपलं. अजून एक यॉर्कर बॅटन पॅड मध्ये बॅटची बाहेरची स्लाइस घेऊन फ्लाइंग स्लीपला बॉल त्या ठिकाणी अडवला जाईल. एक सिंगल पूर्ण केली जाते. वयाच्या 40 नंतर आज हे सगळे खेळाडू क्रिकेटचं विश्व गाजवतात. एक काळ आमचा होता आणि आता देखील काळ आमचा सुरू झालाय असं काही सध्या 40+ स्पर्धा या ठिकाणी सातत्यानं सांगतात. आयोजनाचा दर्जा 40+ उंचावत चाललाय. रायगड 40+ संघटना आहे, कल्याण डोंबिवली 40+ संघटना आहे, भिवंडी 40+ संघटना आहे, नवी मुंबईची 40+ संघटना आहे. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. धक्का लागेल मैदानावरती तिसरा. 36ला 3 गडी बाद. 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय आणि 36ला 3 टीम नावडे या ठिकाणी पाहायला मिळते. लास्ट अँड ऑफिशियल कॉल नावाई टीमच्या कॅप्टनला. लक्षात घ्या, पहिला सामना झाला, उशीर आली टॉससाठी टीम फक्त 5 मिनिटं रोडपाली. 3 रनची पेनल्टी त्यांना लागली. त्यामुळे कोणत्याही टीमला पेनल्टी लागू नये हीच आमची सगळ्यात आज महत्वाची इच्छा आणि दृष्टिकोन आहे. तरी देखील मॅच मध्ये जिंकली रोडपालीनं 4 रनच्या पेनल्टी सोबत. कारण एका टी शर्टला 1 रनची पेनल्टी ती देखील दिली गेली, पण सामना त्यांनी जिंकला. नावाई संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचं. कैलास दादा, नवनाथ दादा म्हणा किंवा दिलीप दादा, कोणीही असेल, आपण टॉससाठी त्वरित पोचा. चला आलेत कॅप्टन. दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित होतात. इनिंग ब्रेक मध्ये आपण करूया टॉस. 4 षटकं संपली आहेत.
डावा धावफलकावरती 36 ला विकेट गेले त्या म्हणजे 3. तर एक कॅश प्राइज आलाय ज्यावेळी आज संघ इन ऍक्शन असेल पीके अँड सन्स प्रल्हाद काल यांच्याकडनं 3 षटकार 1000 3 चौकार 1000 विकेट हॅट्रिक साठी 1000. मॅच सुरू होण्याच्या आधीच या ठिकाणी प्रल्हाद दादा काल यांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय 36 ला 4. पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी विकेट काढली आहे. अतिशय चांगला झेल विश्वास टिपलाय यष्टांच्या मागे. 36 ला 4 गडी बाद. टीम नावडे विरुद्ध चिंचपाडा असा रायगडातील 2 नामांकित संघांवर हा सामना आपण पाहताय. नवीन फलंदाज झालेत बंडू पगडे फलंदाजीसाठी एनॅट नंबर 6 6व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी ते दाखल झालेत. शिरडोन गावदेवी 40+ आयोजित ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय. अतिशय सुंदर असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय. स्वर्गीय रतनशंकर पाटील स्मृती चषक 2023. बॅक टू बॅक सेकंड डॉट आला. पहिल्या बॉलवरती विकेट आणि हा दुसरा निर्धाव. कोणती रन्स खर्च नाहीये. इथे लागली आहे बॅटची कडा. इथे देखील मिळणारा विकेट. काय गोलंदाजी करतायत ओव्हर नंबर 3 मध्ये मनोज. अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये आणि 5वा धक्का या ठिकाणी लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीम नावडे संघाला. ते 2 विकेट्स काढलेत. एक डॉट टाकला. मागच्या 3 बॉल मध्ये कोणतीही रन्स नाहीये. तर नेक्स्ट मॅच नवाई इन ऍक्शन. एक लेजेंडरी क्रिकेटर नवनाथ साळुंखे आणि त्यांची टीम दाखल होईल. परिलबन म्हणजेच संदीप दादा पाटील निघूचे त्यांनी या टीमला या ठिकाणी पुरस्कृत केलाय. बॉल चालला लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स परिलबन नावाळी या नावानं हा संघ इन ऍक्शन पाहायला मिळेल. मिसफिल्ड नंतर चौकार आलाय आणि धावफलक 4 ने पुढे फ्लाय झालाय. 40 धावा धावफलकावरती. 5व्या षटकातील अंतिम अजूनही 2 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. दोन्ही कॅप्टन सज्ज आहेत पुढच्या मॅच साठी. आज विरुद्ध नावाई अशी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. बॉल तयार. ओव्हर द विकेट. हा देखील बॅट अँड पॅड मध्ये खोलवा टप्प्याचा बॉल होता. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचतील तोपर्यंत मात्र एक सिंगल पूर्ण झाली आहे. एका सिंगल नंतर स्कोर पुढे फ्लाय होतोय 41. 41 धावा आणि अजूनही या षटकातील आपण जर पाहिलं अंतिम एका बॉलचा खेळ तो मात्र शिल्लक आहे. शेवटचा बॉल 5व्या षटकातील. बाउन्सर डोक्याच्या वरून फ्लाय झाला. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. त्या सोबतीने 1 फॉर दी ओव्हर. अतिशय सुंदर अंपायरिंग आज केली आहे मनोज पवार. अतिशय चांगले क्रिकेटर आहेत. उत्तर शिवच्या रेग्युलर टीम साठी सातत्यानं अतिशय चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलंय. एका बाजूला स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकातील मालिकावीर हा किताब गोल्डन चेन एकेकाळी मिळवली. एक अष्टपैलू खेळाडू नारिवलीचे राजू काठे पंचांच्या भूमिकेत आहेत आणि सागाव क्रिकेटची रन मशीन सचिन म्हात्रे अंपायरच्या भूमिकेत. थर्ड अंपायरचा कॉल या ठिकाणी करण्यात आला. सिंगल आली तर 43, डबल आली 44. या पाहूयात कितीचं टार्गेट सेट झालं. ऍक्शन रिप्ले आपला समोर येईल.
ॲक्शन रिप्ले अगदी थर्ड अंपायर या ठिकाणी डिसिजन पेंडिंग आहे. पहिल्या सिंगलसाठीच या ठिकाणी DRS घेण्यात आला आणि या ठिकाणी या पाहूयात काय इशारा अंपायरच्या माध्यमातून त्या ठिकाणी येतोय. एक रन कंप्लीट आहे का? ओके. थोडाच वेळात डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. चला आपण पुढच्या मॅचचा टॉस करूयात. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स परी11 नावाळी विरुद्ध आजेगाव आणि या मॅचचा टॉस करतील आदरणीय वासुदेव काळन आपल्या व्यासपीठावरती आहेत. त्यांच्या शुभस आपण करतोय पुढच्या मॅचचा टॉस. स्वर्गीय रतन शंकर पाटील स्मृती चषक आणि टॉस केला जाईल. 5 ओव्हरची ही देखील मॅच आहे. कंपल्सरी ड्रेसिंग अँड चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. कॉल करतील कॅप्टन टीम आजेगावचे. या आपण टॉस करूयात दोन्ही कॅप्टन मध्ये. छापाचा कॉल आणि आलाय तो मात्र छापा म्हणजे टॉस जिंकलाय या ठिकाणी टीम आजेगावनं. काकांना रिक्वेस्ट आहे दोन्ही कॅप्टनला ऑल द बेस्ट करून आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉस जिंकलाय. निर्णय काय? 5 ओव्हरची मॅच. 40+ क्रिकेट आता इतकं प्रचंड होऊ लागलंय की आता रेग्युलर टीमची इच्छा असते की 40+ आयोजन झालं तर एखादा पोल आमचा ठेवला जावा. सुरुवात अशी होती की रेग्युलरच्या कुठल्या तरी स्पर्धेमध्ये एखादा 8चा पोल 40+ भरवला जायचा. बट आता सातत्यानं आपण पाहता की 40+ अनेक साऱ्या स्पर्धा होतात. कसं वाटतं आयोजन आज शिरडोनचं? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. आम्हाला खेळायला दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन त्यांचं. 5 षटकांची मॅच आहे. टॉस जिंकला. निर्णय फिल्डिंग. ऑल द बेस्ट. भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊयात आपण दोन्ही टीम्सला. स्टे ट्यून विथ अस. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. एक नामवंत क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय रतन शंकर पाटील स्मृती चषक 2023 आपल्या समोर रंगतोय. पहिला सामना झाला रोडपालीने जिंकला. या मॅच मध्ये देखील एक चांगलं टार्गेट चिंचपाडा संघासमोर सेट केलंय रायगड विभागातील नावडे संघानं. या पाहूयात टार्गेट डिफेंड करेल नावडे की चिंचपाडा चेस करेल. त्यासाठी जाऊयात आपण डावाच्या या ठिकाणी उत्तरार्धाकडे. दुसरा जसं डाव सेकंड इनिंगचं सुरू होईल पुन्हा एकदा आपण ऐकूयात आवाज आमचे समालोचक बंधुतुल्य मित्र योगेश मडवी यांना. धन्यवाद. वेलकम ऑल ऑफ दुसरी मॅच. या मॅच नंतर तुम्हाला अजून एक मॅच पाहायला मिळेल जी कदाचित दुसऱ्या गटमध्ये असेल. आजदे 40+ बनाम नाबाली 40+ अशी ती लढत होईल. त्यानंतर त्याच गटातील अजून एक चौथी मॅच असेल. सिकंदगर 40+ बनाम आगासन 40+, देसाई 40+ बनाम सिलगाव 40+ आणि हेडुटणे 40+ बनाम दातिवली 40+ अशा त्या लढती असतील आजच्या रात्रीमध्ये. त्या दोन्ही संघाला आपण देऊया शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षकांना एक चांगलं क्रिकेट 40+च्या माध्यमातून पाहायला मिळते. टीम प्रियांश 11 नावडे 40+ संघानं प्रथम बॅटिंग केली. सगळी 40 धाबा टोकलेत आणि आता चिंचपाडा संघासमोर लक्ष उभं केलं आहे एक 45 धाबेचं. 5 षटकांचं ही लढत तुम्ही एन्जॉय कराल. 5 मध्ये 45 येतात. 9.00 ही सरासरी आता गाठायची आहे टीम चिंचपाडाला मैदानावरती जिंकण्यासाठी. चला तर लगेच नावडे संघ वेळ न घेता शतक्षण लावा. फनचं आपण वॉर्निंग द्या. लगेच सामन्याला सुरुवात करा आणि पहिला बॉल टाकल्यानंतर आम्ही टायमिंग सेट करू. जो टायमिंग असेल 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा. 20 मिनिटांमध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत आणि जर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट केली, 5वं षटक फेकताना तुम्ही 25 पेक्षा जास्त वेळ घेतला तर तरी सुद्धा तुम्हाला एक फिल्डर सर्कल मधून बाउंड्री लाईन मधून सर्कल मध्ये लाभावं लागेल. हे लक्षात ठेवा. स्पर्धेचे नियम खूप स्ट्रिक्ट आहेत, कडक आहेत. त्या नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल आणि जो संघ उल्लंघन करेल
त्या संघाला पॅनल्टी लागेल. शाहू पाटील साहेबांचं आगमन झालंय, तसेच रमेश दादा पाटील यांचं देखील आगमन झालंय, शिवराम शेठ पाटील यांचंही आगमन झालंय. वेलकम या पण सर्वजण व्यासपीठावरती. खरं तर आज 40+ संघासाठी खूप मोठं प्लॅटफॉर्म उभं केलंय गावदेवी 40+ शिरडोन संघानं, आणि त्या संघाचं करूया कौतुक. 45 धावेचं टार्गेट. पहिला बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला बीट केलं. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 2 धावेनं अकाउंट ओपन केलाय विश्वास पाटील यानं. विश्वास पाटील 2 धावेनं अकाउंट ओपन करतोय. बॉलिंग मागपत्ती पहिलं षटक फेकत असताना नितीन कोहली, एक टेनिस क्रिकेट विश्वातला नामवंत क्रिकेट खेळाडू आज 40+ मध्ये पाहायला मिळतोय नितीन. हा चेंडू यावेळेस मात्र बीट केलाय. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये दन 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 करत चाललाय. लास्ट मोमेंट चेंडू फील्ड झालाय तोपर्यंत तिसरी धाव निवृत्ती आणि विश्वासनं कंप्लीट केली. निवृत्ती केने आणि